आमदार रोहितदादा पवार आपल्याबरोबर आहेत। दादा, तुम्ही आज फुलेवाड्यावरती आलेला आहात। आज पुण्यतिथीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुलेंना अभिवादन सुद्धा केलं आहे। उद्या तुम्ही कन्नडच्या कारखान्यावरती जाताय की ज्या कारखान्यावरती ईडीनं जप्तीची कारवाई केलेली आहे, काय नेमक्या भावना आहेत आज तुम्ही या ठिकाणी आले? नेहमी फुलेवाड्यावर येऊन मी नतमस्तक होत असतो। इथून एक प्रेरणा संघर्षाची मी घेत आलेलो आहे। कारण का थोर व्यक्तींनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार हा टिकला आणि सामान्य लोकांना शिकता आलं, लढता आलं। उद्या कन्नड कारखान्यामध्ये तिथं असणारे शेतकरी व कामगार यांच्याशी संवाद साधण्यासाठी सकाळी 9:30ला मी जाणार आहे आणि मग तिथंच सर्व लोकांना आश्वासित करून संवाद साधून मग पुढे सांगोल्याला दुपारी 12 वाजता तिथं पोहोचणार आहे। अशा पद्धतीने 2 कार्यक्रम उद्या घेतलेले आहेत। रोहित पवारांवरती ईडीनं जप्तीची जी कारवाई केलेली आहे ती ईडीनं कारवाई केली की ईडीला कारवाई करायला लावली? कारवाई तर झाली ना, कशी झाली, कुणी सांगितली, याच्यापेक्षा सामान्य लोकांचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आम्ही सर्वजण लढतोय आणि मग लढत आहोत। त्यामुळेच कदाचित कारवाई केली असं म्हणावं लागेल। कारवाई जी केली ती टोटली इल्लीगल कारवाई केली गेली आहे। आम्ही कोर्टातसुद्धा जाणार आहे। पण ठीक आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे, पण आमच्याकडे लोक आहेत आणि आम्ही लोकांना विश्वासात घेऊन लढत आहोत। रोहित पवारांची एवढी भीती का वाढते? सातत्यानं तुम्हाला टार्गेट केलं जातं, तुमच्यावरती आरोप केला जातो। रोहित पवारांची धास्ते नेमके कुठल्या नेत्याने घेतले की दिवसेंदिवस रोहित पवारांवरती कारवाया वाढत आहेत, तुम्हाला एवढा टोकाचा विरोध केला जातो? 2 विषय असू शकतील। एक तर रोहित पवारांची भीती आहे असं मी म्हणणार नाही, पण रोहित पवार ज्या पद्धतीने सामान्य लोकांचा विषय घेऊन लढत आहे आणि त्यांना साथ या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि लोकांची मिळत आहे, त्यामुळे जे मुद्दे आहेत ते BJPच्या विरोधातले मुद्दे आहेत आणि ते खरे प्रॉब्लेम्स आहेत, खऱ्या अडचणीत लोकांच्या, आणि त्याच्यावरच आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ध्रुवीकरणाचं राजकारण हे चालत नाही। आम्ही खऱ्या विषयाचं राजकारण करतो आहे, नाही तर समाजकारण करतो आहे, आणि ते त्यांना पटत नाही। त्यामुळे हा जो आवाज आम्ही सामान्य लोकांचा बनतो आहे ते कदाचित त्यांना झेपत नसावं, नाही तर आवडत नसावं, म्हणून कारवाई केली जात असावी। नाहीतर रोहित पवारालासुद्धा इतर नेत्यासारखं ते समजत असतील, कारवाई केली, दबावतंत्र केलं तर लगेचच मी इतर नेत्यांसारखं विचार आणि जागा बदलेल, पण ते चुकतात। आम्ही लढणारी माणसं आहोत। जे रडणारे होते, जे कुठेतरी घाबरणारे होते, आता ते BJP बरोबर गेलेले आहेत आणि इथं जे आम्ही सर्वजण राहिलेलो आहोत ते स्वाभिमानी लढणारी मराठी माणसं राहिलेलो आहोत। तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की पक्ष चोरीला गेला आहे, पक्ष चोरलेला आहे। जे आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अधिकृत चर्चा करत आहेत त्यांच्या मात्र वाट्याला जवळपास 3च जागा लोकसभेच्या येतील असं सांगितलं जाते, चर्चा केली जाते। 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये सुद्धा अमित शहांसोबत त्यांची बैठक झाली। जागा वाटपाचं काय अजून त्यांचं युतीचं जे जागा वाटप आहे ते ठरत नाही। पूर्वी निर्णय घेणारा एक अनुभवी व्यक्ती होता, म्हणजे पवारसाहेब होते। त्यावेळेस जेव्हा एक व्यक्ती असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी ढकलणं फार सोपं असतं। अपयश आलं तर यांच्यामुळे आलं, पण आता तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत। पूर्वी पवारसाहेब वाटाघाटी करायचे, आता यांना कराव्या लागतात। त्यामुळे जबाबदारी काय असते ती पूर्वी कदाचित अनेक नेत्यांना माहीत नव्हती, आज त्यांच्या खांद्यावरती आलेली आहे आणि त्यांना निर्णय कसे घ्यायचे हे समजत नाही, वाटाघाटी कशा करायचे हे समजत नाही। आणि आम्ही नेहमी हेच सांगत होतो की भाजप असा एक पक्ष आहे की जो स्वतःच्याच लोकनेत्यांना संपवतो। आज आपण बघितलं अनेक OBC लोकनेत्यांना त्यांनी संपवलेलं आपण बघितलेलं आहे, आणि जे मित्रपक्ष जवळ करतात त्यांनासुद्धा ते संपवतात, नेत्यांना जवळ करतात त्यांना ते संपवतात। आणि आज जर आपण बघितलं तर 9 खासदारकी आणि 90 आमदारक्या अशी चर्चा अजितदादांची भाजपबरोबर झाली होती, अशी आम्हाला सांगण्यात आलं होतं, नाहीतर मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळालं होतं। आता 9 सोडावं 3सुद्धा मिळत नाहीत, त्यामुळे वाटाघाटीमध्ये कुठेतरी कमी पडत आहेत आणि लोकसभेच्या काळामध्येच त्यांची ताकद आता कमी केली जाते। त्यामुळे विधानसभेला तर त्यांना कदाचित 1सुद्धा जागा मिळणार नाही, नाही तर भाजपच्या चिन्हावरच लढावं लागेल। दादांचे सहकारी सांगतात की अजितदादा ताकदवार नेते आहेत, विकासाची दृष्टी दादांकडे आहे। अमित शहा सुद्धा असं म्हणाले होते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर की अजितदादा तुम्ही खूप वर्षानंतर योग्य ठिकाणी बसलेला आहात, योग्य सन्मान अजितदादांचा केला जात नाही मात्र? नाही, भाजपचे नेते आज काय बोलतात याच्यापेक्षा वर्षापूर्वी त्यांची जी काय वक्तव्य होते, मोदी साहेबांची, अजितदादांबद्दलची वक्तव्य बघा, शहासाहेबांच्या घ्या, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि सर्वच जे नेते आता पलीकडे गेले त्यांच्या विरोधात बैलगाडीवर पुरावा घेऊन नागपूरला अधिवेशनावर आले होते आणि आज त्यांचे आता खास मित्र झालेले आहेत।
त्यामुळे आज ते काय बोलतात त्याच्यापेक्षा पूर्वी काय बोलत होतं हे तुम्ही बघा. आणि दादांबरोबर जे नेते गेलेत त्यांना दुसरा पर्याय नाही दादांबद्दल चांगलं बोलायचं. आम्हीसुद्धा त्यांच्याबद्दल बोलतो. पण दादा एक धडाडीचे नेते होते. त्याचं मुख्य कारण जो पुरोगामी विचाराचा समूह आहे, लोक आहेत, ते आता इकडं राहिलेले आहेत, साहेबांबरोबर राहिलेले आहेत. आणि तो समूह त्यांच्याबरोबर जोपर्यंत होता तोपर्यंत त्यांची ताकद खूप मोठी होती. आता BJP बरोबर गेल्यानंतर प्रतिगामी विचाराचा जो काही समूह आहे तो फार छोटा आहे आणि त्यामुळे तिथं त्यांना एवढं महत्त्व मिळत नाही. त्यामुळे पवारसाहेब आणि आम्ही सर्वजण या लोकांना, या विचाराच्या, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना लोकांना घेऊन लढत आहोत. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जी यादी दाखवली की पिवळ्या यादीमध्ये जे काही नेत्यांचे कारखाने होते, विशेषतः हसन मुश्रीफांवरती किरीट सोमय्यांनी आरोप केलेले होते की संताजी घोरपडे कारखाना जो आहे तो कमी किमतीमध्ये विकत घेतला किंवा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला. हसन मुश्रीफांवरती ईडीची कारवाई झाली त्यावेळेस हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिलेली चर्चेमध्ये होती की राजकीय टोकासाठी माझ्यावरती कारवाई केली जाते. मात्र आज हसन मुश्रीफ भाजपबरोबर कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचा सुद्धा कारखाना आहे. त्यांचा कारखाना दुसऱ्या कारणांमुळे चर्चेत होता. त्या कारखान्याच्या कारवाईबद्दल काय झालं हे BJPलाच विचारलं पाहिजे. आम्हाला तर काय बोलता येणार नाही. पण विषय एवढाच आहे की वाटाघाटी जर अजून पुढे गेल्या असत्या, दादांनी निर्णय जो घेतला नसता, तर या नेत्यांपैकी अनेक नेते हे कदाचित आत्ता आत गेले असते. त्यामुळे निर्णय तो तेव्हा घ्यावा लागला. त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबसुद्धा होते हे सगळ्यांना माहीत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार होती आणि मग ती कारवाई न होता आता ते भाजपबरोबर जाऊन ते आता मंत्री झालेत. दुर्दैव कोणाचं समजावं तर भाजपच्या अनेक नेत्यांचं जे आता कपडे शिवून बसलेत पण त्यांना अजूनपर्यंत मंत्रिपदं मिळाली नाहीत. पण ज्या लोकांवर तेच कारवाई करणार होते ते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रीसुद्धा झाले. त्यामुळे आता तो त्यांचा विषय. पण असे अनेक नेते आहेत ज्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे. ती यादी पिवळी यादी नाही आहे, ती यादी पांढरी यादी आहे. पिवळा मी फक्त तेवढाच भाग केला होता जे भाजप बरोबर आहेत नाही तर भाजपमध्ये आहेत. पण ते पांढऱ्याला पिवळं करता 90% यादी आता पिवळी झाली. म्हणजे 90% लोक हे भाजपबरोबर आहेत, ज्यांची नावं खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. त्यात माझं नाव नाही, तरी माझ्यावर झाली पण त्यांच्यावर नाही झाली. का? कारण ते सत्तेत आहेत. उद्या तुम्हालाही आत जावं लागेल. म्हणजे ते तुम्ही असं म्हणतात की त्यांना आतमध्ये जायचं नव्हतं म्हणून ते सत्तेसोबत गेले. उद्याच्याला तुमच्यावरती कारवाई. मानसिकता ठेवली आहे. बऱ्याच काही गोष्टी आज सत्तेत गेलो असतो तर झाल्या नसत्या. पण शेवटी सहजपणे विचार सोडून तर चालत नाही ना. आपल्यावर अडचण आली, कुटुंबावर अडचण आली, नाहीतर कारखान्यांवर अडचण आली म्हणून आपण विचार सोडून लगेचच जाऊन सत्तेत बसणं कितपत योग्य आहे. आता संघर्षाची भूमिका घेतली तर लढायचं. जेलमध्ये जावं लागलं तरी जाऊ. पण मग कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपला जागेवर ठेवणार नाहीत. ते नक्कीच मोठ्या ताकदीने या महाशक्तीच्या विरोधात लढतील असा विश्वास वाटतो. अशानं रोहित पवार थांबतील का? नाही, रोहित पवारांना जर थांबवायचं असतं नाही तर सत्तेत जाऊन बसायचं असतं ते आधीच गेले असते. आता तरी गेलेलं नाहीत. किती कारवाई झाल्या तरी अजून ते हित आहेत. म्हणजे विचारायला ते पक्के आहेत हेच तर मी सांगतोय. आणि जागा कुठली महत्त्वाची तर ही जागा महत्त्वाची आहे. दुसऱ्या नेत्याची जागा घेण्यापेक्षा आपण कुठल्या बाजूला आहोत, कुठल्या विचाराबरोबर आहोत ती जागा महत्त्वाची आहे. आणि हा विचार आणि ही जागा आम्हाला शोभणारी आहे आणि या जागेसाठी आणि या विचारासाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरेंचे एक विश्वासू सहकारी रवींद्र वायकर यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती. सातत्यानं सांगितलं जात होतं की रवींद्र वायकर कदाचित एकनाथ शिंदे गटामध्ये जाऊ शकतात. आज त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश आहे. काल त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांचा सत्कारसुद्धा केला आणि 24 तासामध्येच ते आज एकनाथ शिंदेबरोबर जात आहे. नाही, कदाचित ते जातील नाही जातील हे मला तरी सांगता येणार नाही. पण एकच सांगतो की त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं प्रेशर आहे. मुलांची नावं, पत्नीचं नाव त्याच्यामध्ये घेतलं गेलं आहे. पण आता बघू काय निर्णय ते घेतात. पण अपेक्षा एवढीच आहे की व्यक्तिगत कारणांमुळे ते पलीकडे जातील. पण तिथं गेल्यानंतर भाषणं करत असताना कुठल्या हेतूतून कुठल्या अँगलनी ते भाषण करतात हे बघावं. कारण आमच्यातले जे विचार सोडून गेलेले आहेत ते तर फार खालच्या लेवलला जाऊन आता साहेबांवर आणि विचारावरच बोलायला लागलेत. त्यामुळे तेवढं तरी वायकर साहेबांकडनं होऊ नये. त्यांची व्यक्तिगत अडचण असावी. माझी व्यक्तिगत अडचण असली तरी विचाराबरोबर आणि या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर राहून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. तो निर्णय आम्ही घेतला आहे. लढायचं पण आणि जिंकायचं सुद्धा. आपण पाहतोय की स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जो निर्णय घेतलाय त्यासाठी लढत राहायचं आणि जिंकायचं अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शाजी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.